साईराम. आजचा 7वा दिवस. सकाळ झालेली. वेल्लोळी ते पंचवटी हा दुपारचा हॉल्ट असेल. इथून सगळे उठलेत आणि काही तयारीत आहेत. सगळेजण आहेत इथे. पुढे आपण निघू. चालतोय नाशिकमध्ये हॉल्टमध्ये तिथे चालत चालत जाऊ आम्ही सगळं. एक हाताळत आहे विराज. पुढचा डबा हाताळत आहे. चला पुढे भेटू. ओम साईराम. आता दुपारच्या हॉल्टला आम्ही इथे पोचलो आहे पंचवटीमध्ये. सगळे आपले पालखीवाले इथे आंघोळी करतात. स्नान चालू आहे त्यांचं. ओम साईराम. आता आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे. सगळे आरामात बसले. पण 4 किलोमीटरपासून आमचा मित्र सनी दासार साई सेवकमधून चालतोय आणि 4 किलोमीटर चालत आमच्या हॉल्टवरती आलाय. सनी काय बोलतो? थोडं असे ना दिसत नाही रे. अंधार येतोय. गाठ्या मग काय बोलणार तू? आपला मित्र आलाय चालत तर पुष्पगुच्छ द्यायला लागेल माझ्याकडून त्याला. सत्कार. टाळ्या टाळ्या. टोपी घाल. तुला कसं वाटतंय साई सेवकच्या पालखीमधून चालताना कसं काय काय एनर्जी फील होते? काय अनुभव? एकदम बाबाकडे जरा जोरात बोल की जेणेकरून आपल्या व्ह्युअर्स ऐकतील. एकदम बाबा कोणी म्हणते येतोय का? अरे चला ना. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. ओम साईराम. आता संध्याकाळच्या हॉल्टला आम्ही पोचलेलो आहे. नाशिक रोडवरती आहे हॉल्ट. चहासाठी सगळे इकडेच आहेत. आत्ताच साई सेवक आणि साई लीला या दोन्ही पालखीचा याच रोडवरती मिलाप होतो. दोन्ही पालख्या एकत्र चालतात त्या रोडवरून आणि साई सेवक पुढच्या त्याच्या मार्गस्थ होऊन जाते आणि साई लीला रात्रीच्या हॉल्टसाठी इथे थांबते आणि साई सेवक पुढे निघून जाते. आता आम्ही याच हॉल्टला पुढे टाइमपास करतोय. आजचा रात्रीचा हॉल्ट आमचा 1-1.5 तासावरती आहे. लवकर पोचू आम्ही. चला. ओम साईराम.